Hello, good morning everyone. My name is Archana Port, lecturer from Power Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. So today we are going to discuss about our last class from the anti-hypertensive agent, that is vasodilators. So first we will see what are vasodilators. Means these are the drug that produces dilation. These are the drugs which produces dilation of blood vessels. They are called as vasodilators, and this includes both coronary vasodilators, means the drug those dilate blood vessels of heart, and peripheral vasodilators, and both the categories are useful in treating various alignments of the cardiovascular system. आता व्हॅसोडायलेटर्स म्हणजे काय असतात? व्हॅसोडायलेटर आपण अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट्समध्ये स्टडी करतो आहे. अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट म्हणजे काय, की जे आपण बघितलं की जे ड्रग काय करतात, दीज आर दी एजंट्स विच आर यूज टू लोअर डाऊन दी ब्लड प्रेशर. दीज आर अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट्स. मीन्स these anti-hypertensive agents, when the blood pressure is elevated from the normal value, that is 80 to 120 mm of Hg mercury, that condition is called as known as hypertension. And the drugs which are used in treatment of hypertension, that drugs are known as, that agents are known as anti-hypertensive agents. So what does this drug, how does this drug act? So हे drug काय करतात? This drug produces dilation of blood vessels. अँटी हायपरटेन्शन म्हणजे हायपरटेन्शन झाले, ब्लड प्रेशर काय झालं आहे त्या ठिकाणी वाढलेलं आहे. म्हणजे काय झालं आहे, त्याच्या वेसल्स आहेत त्या काय झालेल्या आहेत, अशा नॅरो झालेल्या आहेत. त्यामुळं काय झालं आहे, प्रेशर वाढलेलं आहे. आता हे ड्रग काय करतात, डायलेशन इफेक्ट दाखवतात. मीन्स दिस ड्रग प्रोड्युसेस दी डायलेशन ऑफ ब्लड वेसल्स, हेन्स दे आर नोन ॲज व्हॅसोडायलेटर. मग त्याच्यामध्ये दोन कोरोनरी व्हॅसोडायलेटर्स आहेत, की एक जे असतं की ब्लड वेसल्सला डायलेट करतात, आणि एक असतात पेरिफेरल व्हॅसोडायलेटर्स. ओके, कोरोनरी व्हॅसोडायलेटर्स अँड अँटी अंजायनल्स. आता हे जे कोरोनरी व्हॅसोडायलेटर्स जे असतात ते काय करतात, डायरेक्ट जे आपले कार्डियक मसल्स असतात त्या मसल्सवर डायरेक्ट ॲक्ट करतात, आणि रिलॅक्सेशन म्हणजे जो डायलेशनचा जो इफेक्ट असतात तो प्रोड्यूस करतात. आणि ऑल्सो दे प्रोड्यूसेस द डायलेशन ऑफ कोरोनरी वेसल्स ॲज अ रिझल्ट कॉज अँड इन्क्रीज सप्लाय ऑफ ब्लड टू दी हार्ट मसल. त्यामुळं काय होतो, तो जो सप्लाय असतो ब्लडला पोचणारा तो काय होतो, इन्क्रीज होतो. अँड दस दे आर युजफुल इन अंजायना पेक्टोरिस. म्हणजे अंजायना पेक्टोरिसच्या ट्रीटमेंटमध्ये हे जे व्हॅसोडायलेटर्स जे आहेत ते यूज केले जातात. अँड ऑल्सो दीज ड्रग्स आर युजफुल इन अंजायनल अटॅक, अँड दे आर कॉल्ड ॲज अँटी अंजायनल ड्रग्स. म्हणजे आता ह्या कॅटेगरीतले जे पण ड्रग जे अंजायनल जर अटॅक आला तर त्याच्यामध्ये जे यूज केले जातात त्यांना म्हणतात अँटी अंजायनल drugs, and they are further useful as a prophylaxis to reduce the severity and frequency of attack. आता जो हार्ट अटॅकचा जो सिव्हिअरिटी असते ती रिड्यूस करण्यासाठी हे जे ड्रग्ज आहेत ते काय केले जातात, यूज केले जातात. त्याच्यामध्ये आपण आज 3 ड्रग बघणार आहोत. दिस टॉपिक इज व्हेरी स्मॉल टॉपिक. इन दॅट फर्स्ट इज द ग्लिसरील ट्रायनायट्रेट. ग्लिसरील ट्रायनायट्रेट हा जो ड्रग आहे त्याच्या काय टॅबलेटच्या फॉर्ममध्ये हा जो ड्रग आहे तो अवेलेबल आहे, आणि त्याचे जे सोल्युशन्स आहेत ते अवेलेबल आहे. तर दिस ग्लिसरील ट्रायनायट्रेट इट इज अ सॉलिड विथ अ कॅरेक्टरिस्टिक ओडर अँड इट इज हायली एक्सप्लोजिव्ह. तर तो काय एक सॉलिड आहे, आणि त्याची जी ओडर असते ती कॅरेक्टरिस्टिक ओडर असते, आणि इट इज हायली एक्सप्लोजिव्ह. हा जो ड्रग आहे ग्लिसरील ट्रायनायट्रेट हा काय आहे, हायली एक्सप्लोजिव्ह आहे. सो वेअर वी यूज अँड हाऊ डज दिस ड्रग ॲक्ट. It means we have to see the action and uses of glyceryl trinitrate. So it is a general relaxant. आता आपण व्हॅसोडायलेटर बघतोय, म्हणजे ते ड्रग्स काय करतात, रिलॅक्संट एक इफेक्ट देतात. जे वेसल्स असतात त्यांना काय करतात, ते डायलेट करतात. बट इट डज नॉट पॅरालाइज स्मूथ मसल्स, अँड इट्स ॲक्शन इज नॉट प्रिव्हेंटेड बाय एनी एजंट. इट ॲक्ट्स ॲज अ व्हॅसोडायलेटर ऑन फायनर ब्लड वेसल अँड डिक्रीजेस दी ब्लड प्रेशर. आता हा जो ड्रग आहे तो काय करतो, व्हॅसोडायलेटर म्हणून एकदम जी लहानातली लहान वेसल आहे त्याच्यावर व्हॅसोडायलेटर म्हणून हा ड्रग काय करतो, ॲक्ट करतो. ठीक आहे, आणि काय करतो, जो ब्लडचं जे प्रेशर असतं ते वाढलेलं जे प्रेशर आहे तो काय करतो, हा ड्रग कमी करतो.
अँड इट इज यूज ॲज अ प्रोफिलॅक्सिस अँड टू ट्रीट द अटॅक्स ऑफ अंजायना पेक्टोरिस. म्हणजे प्रोफिलॅक्सिसच्या आणि अंजायना पेक्टोरिसच्या हार्ट अटॅकच्या ट्रीटमेंटमध्ये हा जो ड्रग आहे तो काय केला जातो, यूज केला जातो. द इफेक्ट ऑफ द ड्रग appears after about 2 to 3 minutes and lasts for about 20 minutes, and normally the tablets are allowed to dissolve in the mouth, and the usual dose is 0.2 to 0.6 mg which may be repeated if necessary. आता हा जो ड्रग आहे तो काय करतो, दिस ड्रग्स शोज इट्स इफेक्ट. म्हणजे काय, हा जो ड्रग आहे 2 ते 3 मिनिटानंतर त्याचा इफेक्ट दाखवायला सुरुवात करतो आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो काय 20 मिनिटापर्यंत राहतो आणि त्यानंतर त्याची जशी गरज असेल तसा तो डोस दिला जातो. त्याचा जो युजुअल डोस असतो ग्लिसरील ट्रायनायट्रेटचा तर तो असतो 0.2 to 0.6 mg. सो दिस इज अबाउट ग्लिसरील ट्रायनायट्रेट. नेक्स्ट इज द अमील नायट्राइट. दिस अमील नायट्राइट इट कन्सिस्ट ऑफ मेनली of the nitrite of 3-methylbutane-1-ol and nitrates of other isomers. त्याच्या प्रॉपर्टीज अँड युजेस आहेत. इट इज अ क्लिअर येलोइश लिक्विड आहे. ते क्लिअर येलोइश लिक्विड आहे आणि त्याला एक फ्रुटी किंवा इथरल ओडर असते अमील नायट्रेटला, आणि त्याची सोल्युबिलिटी आहे इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर थ्रू मिसिबल विथ अल्कोहोल, इथर अँड क्लोरोफॉर्म. इट इज वॉलाटाईल इवन ॲट रूम टेम्परेचर. It slowly decomposes on exposure to air and light, and the presence of moisture accelerates its decomposition. म्हणजे जर रूम टेम्परेचरला जरी हा जो ड्रग आहे तो ठेवला तरी तो काय असतो, वोलाटाईल असतो, आणि तो जर लाईटच्या आणि एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर स्लोली त्याचं डिकम्पोजिशन होत जातं. अँड दी प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर ॲक्सेलरेट्स इज डिकम्पोजिशन. म्हणजे मॉइश्चरचं जर कॉन्टॅक्टमध्ये तो ड्रग आला तर त्याचं डिकम्पोजिशन होतं. त्यामुळे काय केलं जातं, हा जो ड्रग आहे त्याचं स्टोरेज दिलं आहे, इट मस्ट बी प्रिझर्व इन एअर टाईट कंटेनरमध्ये तो, आणि लाईटपासून प्रोटेक्ट आणि हीटपासून प्रोटेक्ट असा कूल प्लेसला हा जो ड्रग आहे तो काय केला जातो, ठेवला जातो. इट इज टेकन बाय इनहेलिंग अ फ्यू डोसेस ऑफ द लिक्विड ऑन अ हँगरचीप और बाय क्रशिंग अ ग्लास ॲम्प्यूल ऑफ अमील नायट्रेट टू ट्रीट द अटॅक ऑफ अंजायना पेक्टोरिस. आता कसा दिला जातो हा जो ड्रग येतो त्याचं दिलं आहे, त्याला एकतर काय केलं जातं, जो आपला हँगरचीप असतो त्याच्यावर घेतलं जातं, त्याचे काही ड्रॉप्स घेतले जातात, किंवा ती जी ॲम्प्यूलची बॉटल आहे त्याला क्रश करून हा जो ड्रग येतो काय केला जातो, यूज केला जातो. इट इज ऑल्सो यूज फॉर द इमर्जन्सी ट्रीटमेंट ऑफ सायनाइड पॉयझनिंग. जर सायनाइडचं पॉयझनिंग जर झालं असेल, सायनाइड पॉयझनिंगच्या ट्रीटमेंटमध्ये इन केस ऑफ इमर्जन्सी दिस ड्रग इज यूज, दॅट इज अमाइल नायट्रेट. सो the next and the last one is the pentaerythritol tetranitrate. The properties and uses are as follows. It occurs as a white crystals that are sparingly soluble in water with alcohol and ether but soluble in acetone. सो हा जो पेंटाइरिथिटॉल टेट्रानायट्रेट हा एक व्हाईट क्रिस्टल असलेला हा जो ड्रग आहे त्याची सोल्युबिलिटी आहे की जो स्पॅरिंगली सोल्युबल होतो वॉटरमध्ये, अल्कोहोलमध्ये आणि इथरमध्ये, बट हा जो ड्रग आहे तो काय आहे, सोल्युबल आहे ॲसिटोनमध्ये. आणि हा जो ड्रग आहे तो जेव्हा ओरली दिला जातो तो काय होतो, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये काय होतो, ॲब्सॉर्ब होतो आणि रिलीज करतो नायट्रेट आयन स्लोली अँड शोज अ प्रॉब्लेम ॲक्शन. अँड द युजुअल डोस इज 20 mg टू 3 to 4 times in a day. तर हा जो ड्रग आहे, सॉरी इथे एक स्पेलिंग मिस्टेक झाली, प्रोलॉंग पाहिजे इथं. हा गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये हा ड्रग ॲब्सॉर्ब होतो स्लोली आणि तो काय दाखवतो, त्याची प्रोलॉंग ॲक्शन दाखवतो, म्हणजे लाँग टाईमसाठी त्याची ॲक्शन दाखवतो. आणि त्याचा जो युजुअल डोस जो सांगितला आहे 20 mg असतो, तो जो की दिवसातून 3 ते 4 वेळेस हा जो ड्रग आहे तो दिला जातो. सो हिअर वी हॅव कवर्ड दिस चॅप्टर, दॅट इज anti-hypertensive agent. So thank you.